नमः शिवाभ्यां नवयौवनाभ्याम् परस्पराश्लिष्टवपुर्धराभ्याम् नगेन्द्रकन्या वृषकेतनाभ्याम्. वडणगे परंपरा आणि नाविन्य जपणारं एक आगळं वेगळं गाव. 3.5 शक्तिपीठापैकी एक प्रमुख पीठ म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी. तिच्याच उत्तरेला दख्खनचा राजा ज्योतिबा. मात्र या दोन्ही प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या रस्त्यावर दर्शन घडते ते करवीर काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री क्षेत्र वडणगेतील शिवपार्वतीचे. वडणगे गावाचा उल्लेख प्राचीन करवीर महात्म्य या ग्रंथात देखील आढळतो. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. येथील शिवपार्वती तलावाला पूर्वी संबकेश्वर तळे म्हणून ओळखले जात होते. या तलावाशेजारीच शंकर आणि पार्वती अशी 2 स्वतंत्र मंदिरे आहेत. अशी 2 स्वतंत्र मंदिरे असणारे वडणगे हे महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. गावातील सुमारे 32 एकरात विस्तारलेला शिवपार्वती तलाव हा गावचं निसर्ग सौंदर्यच. प्राचीन काळी गावात संबकेश येथील गौतमी राजाने काही काळ वास्तव्य केले होते. त्याच काळात या तलावाची खोदाई झाली असे उल्लेखही काही ग्रंथात आढळतात. 1896च्या दुष्काळाची संपूर्ण संस्थानातून पाहणी झाली. दुष्काळावर मात करायची असेल तर नवीन विहिरी तलाव खोदणे, जुन्या तलावांची दुरुस्ती करणे असा विचार करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दरबारी खर्चातून या तलावाचा जीर्णोद्धार केला. स्वातंत्र्यापूर्वीपासून गावात सुरू झालेला साखर उत्सवाची परंपरा आजही तरुण पिढीने कायमपणे जपली आहे. तालमींची ईर्ष्या आणि त्यातून एकी हे वैशिष्ट्य असलेला हा सोहळा पश्चिम महाराष्ट्रात फक्त याच गावात साजरा होतो. राज्यभरातील नामांकित ब्रास बँड येथे हजेरी लावतात. 1945च्या दरम्यान गावात साथीच्या रोगाचा प्रकोप झाला. या साथीत माणसे आणि जनावरे मरू लागली. त्यावेळच्या ज्येष्ठ लोकांनी या संकटातून वाचवण्यासाठी ग्रामदैवत पार्वतीचा धावा केला. श्रद्धेतून देवीला कौल लावला. यातून अशी संकटे टाळण्यासाठी नवरात्रात जागर सोहळा सुरू करावा या उद्देशाने देवीला साखर वाहून नेण्याची प्रथा सुरू झाली. पूर्वीच्या लोकांनी लेझिम पथके पारंपरिक वाद्यातून त्या काळी साखर वाहून नेली. पुढे या सोहळ्याला ब्रास बँडने मोठी शान आणली. डॉल्बीच्या युगात पारंपरिक वाद्यांनाच पसंती आणि त्यातही ब्रास बँडची अनोखी जुगलबंदी. अर्थातच हे अनुभवायला सारी पंचक्रोशी येथे लोटते. तंटामुक्त गाव ही संकल्पना अलीकडच्या काळात आली असली तरी विविध कारणांनी झालेले मतभेद विसरून साखर उत्सवाच्या निमित्ताने साऱ्या गल्लीने एकत्र येऊन सोहळा साजरा करण्याची तंटामुक्त गल्ली ही संकल्पना स्वातंत्र्यपूर्व काळापासून येथे जपली गेली आहे. नदी प्रदूषणाच्या विषयावर आता वारेमाप चर्चा होत असली तरी रक्षा नदीत विसर्जित न करता शेतातच विसर्जित करण्याचा क्रांतिकारी विचार याच गावातील केरबा कचरे यांनी अनेक वर्षापूर्वी पहिल्यांदा मांडला आणि पुढे हा विचार अधिक व्यापक झाला. गावातील होळकरकालीन 350 वर्षापूर्वीची ओवरी ही धर्मशाळा गावच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देते. ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला येणाऱ्या भाविकांना विश्रांतीसाठी म्हणून 1775 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी ही धर्मशाळा बांधली असल्याच्या नोंदी आहेत. इथल्या गुऱ्हाळघरांची परंपरा आजही कायम आहे आणि त्यातील प्रयोगशीलता येथील तरुणाईने जपली आहे. सेंद्रिय असो किंवा फक्त चिक्की गुळ निर्मितीतले स्पेशालिस्ट याच गावात भेटतात. कबड्डी पंढरी म्हणूनही गावाची ओळख आहे आणि अलीकडच्या काळात फुटबॉलही येथे रुजला आहे. राजर्षी शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणाचा सक्तीचा कायदा करवीर पेट्यात केला. तेव्हापासून गावातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता जपली गेली आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद पडत असल्या तरी गावातील कुमार व कन्या विद्या मंदिर शाळांनी आजही गुणवत्तेवर भर दिला आहे. थोडक्यात काय तर पारंपरिक बात जपत बदलत्या तंत्रज्ञानाला आत्मसात करीतच या गावची प्रगती सुरू आहे. आणि म्हणूनच जेव्हा ग्रामपंचायतींना ऑनलाईन करण्याची संकल्पना जेव्हा पहिल्यांदा आली तेव्हा कोल्हापूर जिल्ह्यातून वडणगे गावच जगाच्या नकाशावर पहिल्यांदा झळकली. इंटरनेटवरून जगाच्या नकाशावर झळकलेले देशातील वडणगे हे दुसऱ्या क्रमांकाचे गाव ठरले.
हा प्रवास असाच पुढेही सुरू राहणार आहे. अनेक आव्हाने झेलत, अनेक विक्रम नोंदवत, परंपरा आणि नाविन्य यांचा संगम करत लोकसहभागातून यशस्वीतेकडे